नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहे एक असामान्य व्यक्तिमत्व, डॉक्टर प्रेमानंद रामाणी. जगातल्या श्रेष्ठ स्पायनल न्यूरोसर्जन्समध्ये त्यांची गणना होते. स्पायनल न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं संशोधन असाधारण आहे आणि भारतामध्ये एकमेव द्वितीय आहे. आज मी प्रयत्न करणार आहे या असामान्य माणसाचा आत्मा शोधण्याचा. डॉक्टर रामाणी, तुम्ही IBN लोकमतला हा वेळ दिलात, खूप खूप आभारी आहे. मी सुरुवात करतोय, मला सांगा, तुम्ही आता 71 वर्षाचे आहात. कमीत कमी गेली 40 वर्ष तुम्ही काम करताय, तरी सुद्धा तुमची कमिटमेंट, तुमचा फिटनेस कायम आहे. अजूनही तुम्ही दिवस रात्र काम करत असता. मला सांगा, याचं रहस्य काय आहे? मला बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारला. खरं म्हणजे ह्याचं रहस्य काय आहे, मला सुद्धा कधी कधी असा प्रश्न पडतो, हे रहस्य माझ्याकडनं कुठून आलं, कसं आलं, ही श्रद्धा कुठे मिळाली, मला समजत नाही. एकच गोष्ट खरी आहे, माझा नंबर पहिला यायचा दररोज, कुठेही गेलं तरी. शाळेत पहिला असायचा नंबर मी. नंतर मग पुढे जाऊन सुद्धा कॉलेजमध्ये इंग्लंडला गेलो, तिकडे सुद्धा सगळीकडे माझा पहिला नंबर राहिला. तो पहिला नंबर आलं, एक गोष्ट झाली. आणि दुसऱ्या बाजूला त्यावेळी आम्ही गोव्याला असताना नेहरू, महात्मा गांधी ही पुस्तकं वाचत होतो मी. त्याशिवाय त्यावेळी आम्हाला एक कल्याण मॅगझिन मिळायचं, ते बोधकारक असायचं, ते पण मी वाचायचं. शिवाय इंग्लिश मी बरीच पुस्तकं वाचत होतो. त्यावेळेच्या काळात लहान असताना सुद्धा पल बकचं गुड अर्थ हे सुद्धा पुस्तक मी वाचून काढलं होतं असं. त्यामुळे ह्याच्या माझ्या मनावर परिणाम झाला की माझ्यामध्ये बुद्धी आहे, इंटेलिजन्स आहे, माझा दररोज पहिला नंबर येतो. फक्त पाहिजे ती जिद्द. आणि जे मी वाचत होतो, नेहरू, महात्मा गांधी, मला वाटलं ह्यांच्यामध्ये जिद्द, प्रयत्न करायचा आणि पुढे जायची जिद्द आहे. ही जर जिद्द आपल्यामध्ये आली तर आपण बरंच काय या जगात, हातात काही ती सामुग्री, पैसा असं काही नसताना, किंवा कोणाचाही मागून किंवा पुढून म्हणा सपोर्ट नसताना, बऱ्याच लोकांना कोणाचे आई वडील चांगल्या कुठेतरी पोझिशनमध्ये असतात किंवा त्यांचा सपोर्ट मिळतो. असा सपोर्ट नसताना सुद्धा जर आपल्याला जर पुढे जायचं असलं तर जिद्द, हा सपोर्ट मला कुठून नाही मिळाला. माझी एकच जिद्द होती. आणि आता ह्या वयात एक झालं ते बरं झालं की सपोर्ट नसताना आपल्या जिद्दीवर आपण पुढे आलो. ह्याच्याबद्दल आता भयंकर मनाला समाधान होत आहे. नाही, समाधान बरोबर आहे, पण मला तुम्हाला वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. मला असं विचारायचं आहे की एवढं मोठं काम तुम्ही केलं, जगभर फिरलात, तरी तुमच्यातला साधेपणा, तुमच्यातली ऑनेस्टी, प्रामाणिकपणा आणि नितळपणा कायम आहे. यातून तुमची शक्ती येते का? यातून तुमची प्रेरणा येते का? मला वाटतं माझं लहानपण जे गावात गेलं, लहानपणातल्या गोष्टी मनात राहून जातात. तर ते गावात ते लहानपण साध्यापणे गेलं, ते साधं पण आपल्याजवळ असलं तर जीवनाला जास्त मजा येईल असं वाटतं. त्यामुळे मी जगावर भ्रमण करतो. 5 स्टार, 6 स्टार, 7 स्टार हॉटेल्समध्ये दररोज राहत असतो. पण मला जास्त आवडते रस्त्याच्या बाजूला मिळणार ती एक कप चहा, ती मला जास्त आवडते. आमची आई ही माझी प्रेरणा. किती आम्ही गरीब होतो, खायला सुद्धा नीट मिळत नव्हतं, तरी पण संध्याकाळी 7 वाजले की हात पाय धुवून सगळे आम्ही देवाच्या समोर बसून सगळी स्तोत्र वाचत होतो. तुम्ही 6 भावंड, सगळी 6 भावंड, शुभंकरोती वगैरे सगळी 108 ओव्यांचे व्यंकटेश स्तोत्र सुद्धा वाचत होतं. आणि ते झाल्यावर आई आम्हाला सगळ्यांना जे काय घरात आहे ते वाढायची आणि आम्ही मात्र एकत्र झोपायचो. मला वाटतं ही संस्कृती फार चांगली आहे. ह्याच्यावर मनावर आपल्या चांगले परिणाम होतात. आपली बुद्धी चांगल्या रीतीने वागायला शिकते आणि त्याच्यामुळे माझ्यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इंटेलिजन्स होतं. म्हणून ते फायदे, ती जिद्द येते मग आपल्याकडे. तुम्ही या संस्कारांची गोष्ट करताय, मला तुम्हाला विचारायचंय, पैसा, आजचं जग असं आहे की पैशाला महत्व देतं. तुमच्या सगळ्या प्रवासावरून असं दिसतं की तुम्ही पैशाला कधी महत्व दिलं नाही. पैसा महत्वाचा नाही असं तुम्हाला वाटतं? त्यापेक्षा जास्त लोकांसाठी काम करणं महत्वाचं आहे असं वाटतं? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. खरं म्हणजे तुम्ही सांगितलं पैसा महत्त्वाचा आहे आणि मी अगदी गरीब परिस्थितीवरती आलेला, म्हणजे मला पैशाचं जास्त गरज होती. असं असून सुद्धा पूर्वीपासूनच मनात जिद्द होती आणि मला जे करायचं आहे त्याचा मला हट्ट होता. ते हट्टामुळे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे मी इकडे MS MBBS सगळं केलं. मी युनिव्हर्सिटीचा मेरिट स्कॉलर, MS ला पण पहिला नंबर डिस्टिंक्शनमध्ये आलो होतं, सगळं झालं होतं. आणि नायर हॉस्पिटलचे डीन तेव्हा रिंदाने ते मला म्हणत होते, चला तुम्हाला आता मी स्टाफ पोझिशन न्यूरोसर्जन देतो उद्या सकाळी.
मला नाही, मला स्पायनल सर्जरी करायचं, बाहेर जाऊन परदेशी शिकायचं. म्हटलं नको तुमची पोस्ट म्हणून सांगितली. आता एका पोस्टला 500 ॲप्लिकेशन्स असतात. मी इंग्लंडला गेलो. इंग्लंडला माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला PhD वगैरे युनिव्हर्सिटीवर मिळाल्यावर सगळं केलं. मी इंग्लंडला असून अमेरिकेहून मला जॉबची ऑफर आली होती, अमेरिकन इंटरव्ह्यूला न जाता सुद्धा. शिवाय इंग्लंडला पण पोस्ट होती. माझ्याकडे त्यावेळी 2 सेक्रेटरी होते, माझ्याकडे अशी 2 मोठी ऑफिसेस होती. पण नाही, मला सगळं जाऊन आपल्याच लोकांमध्ये काम करायची ही माझी जिद्द होती. माझ्याकडे पैसे नव्हते तरी सुद्धा हे सगळं व्यवहार सगळे मला सांगा, तुम्हाला कधी पैशाचा मोह नाही पडला की एवढे मोठे पोस्ट येत आहेत, एवढ्या मोठ्या नोकऱ्या येत आहेत आणि इंग्लंड अमेरिकेतले सगळे ऑफर्स येत आहेत, ते सोडून तुम्ही भारतात, आणि नुसतं भारतात नाही गोव्यात परत आला, मोह नाही पडला कधी? नाही, कधीच पैशाचा मोह नाही पडला. माझ्याकडे पैसे नव्हते तरी पण पैशाचा मोह नाही पडला. पैसा आणि जिद्द ह्या 2 गोष्टी जेव्हा माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या तर जिद्द पुढे यायची, पैसा मागे पडायचा. आणि हे जेव्हा असं सारखं परत परत व्हायला लागलं तेव्हा मी ठरवलं की मी पैशाच्या मागे धावणार नाही, पैशाने माझ्या मागे धावू दे. असं तसंच केलं मी आणि आता तसंच घडतंय. आजच्या काळात हा प्रश्न विचारणं कदाचित चुकीचं होईल, पण मी तुम्हाला थेट विचारतो, लक्ष्मीपेक्षा सरस्वती महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच, नक्कीच. हे एकच जीवन, आपल्या 9 जन्म नाही, जन्म एकच आहे, एकच आहे. त्यामुळे ह्याच जन्मात आपण जिथे आलो तिथे काहीतरी करून ठेवायचं. ही जर माणसाने जिद्द आपल्या मनात ठेवली तर बऱ्याच कशा गोष्टी होऊ शकतात. चोरीचा खोटा आळ आला हो, आणि तो खोटा हे कळल्यावर आई तुम्हाला असं म्हणाली की त्यांना माफ कर म्हणून. आमच्यावर कुणीतरी येऊन तुम्ही पर्स घेऊन गेले हे म्हणायचं, हाच एक शॉक होता आईला. कधीच केलं नाही असं.